राहुल गांधी यांचे सातपूरला आगमन, मायाताई काळे, दीपक राव पदाधिकाऱ्यांकडून स्वागत। काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचा नाशिक शहरातील भारत जोडो न्याय यात्रा दौरा संपन्न झाला। यानिमित्त सातपूर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने देखील सातपूर शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज कमानजवळ राहुल गांधी यांचे ढोलताशांच्या गजरात पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या महिला अध्यक्षा मायाताई काळे, नाशिक काँग्रेस शहर सरचिटणीस दीपक राव यांच्या वतीने गांधी यांना संविधान भेट दिले। राहुल गांधी सातपूर आल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। या प्रसंगी शी2चे नेते डॉक्टर DL कराड, शिवसेनेच्या अलकाताई गायकवाड, काँग्रेसचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र अहिरराव, अमोल सूर्यवंशी, संविधान आर्मी संघटना जिल्हा महिला अध्यक्ष वंदनाताई काळे, जयश्री काळे, वैशाली थोरात, ज्योती तायडे, विजय तिवडे, किरण थोरात, बाळासाहेब गांगुर्डे, योगेश खरात, राजाभाऊ जावळे, ललित मंडलिक, मिथिलेश पंडित, वैशाली थोरात, सनी बर्वे आदी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या महिला अध्यक्षा मायाताई काळे, नाशिक काँग्रेस शहर सरचिटणीस दीपक राव यांनी अधिक माहिती दिली। अतिशय सर्वात प्रथम मी सर्व नागरिकांचं आहे ना मनापासून अभिनंदन आणि आभार मानेन। सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज राष्ट्रीय नेता जो भूतो न भविष्य आपल्या नाशिकला लाभले आणि नाशिकमधून सर्वात महत्त्वाचं सातपूरचा जो काँग्रेसचा बालकिल्ला आहे त्याच्यामध्ये ते सातपूरला त्यांची एक स्वागताची जबाबदारी दिली। या जबाबदारीमध्ये अतिशय उत्साहाने आणि खंबीरपणे नेतृत्व करणारे माझ्यासोबत माझे सहकारी आणि पक्षाचे पदाधिकारी दीपक राव आणि कैलास भाऊ चिकलडक, परत आपले विजय तिवडे, अमोल भाऊ सूर्यवंशी, अजून इम्तियाज शेख, योगेश खरात, अजून महिलांमध्ये ज्योती तायडे आहे, वंदना काळे आहे, वैशाली थोरात आहे, किरण थोरात, जयश्री गवळी आहे, तेजस भाऊ बर्वे आहेत, निर्वाण काका आहेत, सर्व संपूर्ण पदाधिकारी म्हणजे अतिशय कमी वेळामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करून ही स्वागताची तयारी केली। आम्हाला अपेक्षा पण नव्हती की राहुल गांधीजी थांबतील, पण आमच्या उत्साहात अजून भर झाला आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन एक अर्धा मिनिट का होईना त्यांनी थांबले आणि आम्हाला सगळ्यांना त्यांच्या हातात हात मिळवण्याची संधी मिळाली। याबद्दल मी आणखी म्हणजे माझ्याजवळ शब्द नाहीये की आम्ही किती खुश आहोत सगळे पदाधिकारी। आणि आमचा जे कम्युनिस्ट पक्ष आहे, शिवसेना उद्धव ठाकरे यांची, ते पण पदाधिकारी उपस्थित होते, त्यांनी भरपूर सहकार्य केलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची पण पदाधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती। विशेष डॉक्टर DL कराड होते, शिवसेना ठाकरे गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी होते। म्हणजे अतिशय उत्साहाचं आणि एक दिवाळी असल्यासारखं, आणि रमजानचा महिना चालू आहे आणि रमजानच्या महिन्यामध्ये आम्हाला ही खुशी मिळाली, त्याबद्दल खरंच आम्हाला अगदी मनापासून अभिमान आणि मनापासून आनंद होतोय। बस एवढं सांगून मी माझं संविधान लावलं। ही अतिशय एका समजूतदार नेत्याची एक लक्षणं आहे। त्यांनी मिळाल्यानंतर त्यांनी ते माथ्याला लावलं आणि त्यांनी मला म्हणजे अगदी असं एक छान त्यांच्या चेहऱ्यावर एक छान उत्साह दिसला की लोकांना गरज आहे, आनंद वाटला की खरंच संविधानाबद्दल जे विपक्ष जे संविधान बंद करण्याच्या मागे आहे तर ते वाचवण्याकरता ते निश्चित प्रयत्न करतील। शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे सगळ्यांचे प्रश्न सोडवतील। बाकीच्या उर्वरित माहिती माझे जे पदाधिकारी राहुलजी गांधी यांचं भव्य दिवस स्वागत करतात। शिवसेना पक्ष, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट, CI2 कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आज अतिशय उत्स्फूर्तपणा या सातपूर शहरामध्ये स्वागत करतात राहुल गांधीचं। आणि अक्षरशः राहुल गांधी यांनी 1 मिनिट भेटून थांबून सर्व लोकांना आनंदित केलेलं आहे। या सातपूर शहरामध्ये इतिहासामध्ये एक देशपातळीचा राष्ट्रीय नेता हे सातपूर शहराला आज आगमन झाले आणि लोकांना भेटलं ही खूप आनंदाची आणि सौभाग्याची गोष्ट आहे। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे।